आता बातमी आहे उष्णतेच्या लाटेची। आज सलग चौथ्या दिवशी विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आहे, तर नागपूर, यवतमाळ, अकोला आणि गडचिरोली जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट आहे। विदर्भात काल सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी इथे 47.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। त्या खालोखाल चंद्रपूरमध्ये 46.2, गडचिरोलीमध्ये 46, अमरावतीत 45.4, नागपूरमध्ये 45 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलंय। नागपूर वेधशाळेकडून आज देखील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी। सध्या संपूर्ण विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट सुरू असून विदर्भातील 3 जिल्हे अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की आपण बघू शकतो की सकाळला 10 वाजलेले आहे। 10 वाजताच्या सुमारास नागपूरचं तापमान देखील आता 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं आहे। आपण नागपूरचं ऑनलाईन करंट टेम्परेचर ॲपवर जर बघितलं तर आपल्याला 42 अंश सेल्सिअस दाखवतं। त्यामुळे नागपूरचे रस्ते बघा कशा प्रकारे रस्त्यावरची गर्दी देखील काही अंशी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त आपण बघितलं तर आणखी 4 जिल्हे म्हणजे नागपूरसह गोंदिया असेल, या व्यतिरिक्त अकोला असेल, यवतमाळ असेल, या जिल्ह्यांना देखील उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। आणि त्याचे आपल्याला दुपारच्या वेळेस रस्त्यावर त्याचे परिणाम देखील पाहायला मिळतात। नागरिक जेव्हा रस्त्यानं निघतात तेव्हा स्कार्फ किंवा पूर्णतः शरीर ढाकून पूर्णतः निघतात। आणि सोबतच ज्या प्रकारे उष्णतेची तीव्र लाट आहे त्यामुळे प्रशासनाने देखील नागरिकांना घराच्या बाहेर पडून अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहे। काल नागपूरमध्ये जे तापमान आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये साधारण नागपूरचं जे तापमान आहे हे जवळपास 45.2 अंश सेल्सिअस होतं। गडचिरोली जिल्ह्याचं तापमान देखील 46 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। चंद्रपूरचं 46.2 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आणि सर्वाधिक तापमान हे ब्रह्मपुरीचं 47.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। आज देखील अशाच प्रकारचं तापमान राहण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तवलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की सकाळच्या सत्रातच उष्णतेची तीव्र लाट ही नागरिकांना जाणवत आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला अशा प्रकारे नागपूरच्या रस्त्यावर देखील पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल इडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।